पाडवी आणि मी पालघरवरून आली. माझा मुलगा किरमिरा आणि माझं हे दुसरं शिबिर आहे. पहिलं शिबिर आमचं पालघरमध्ये झालं कोर्डी गावात आणि इथल्या शिबिराची आम्हाला माहिती ठाकूर सरांनी दिली. आणि मी जेव्हा आली कलापथक म्हणजे नेमकं काय असेल बाबा, मला कधी माहितीच नाही हे सगळं. आणि इथे आली तेव्हा आता म्हटलं आता कोणीतरी शिकवायला असणार. अरे सुंदर सुंदर असणार, जरा बघूयात कोण कोण असतंय. आणि आले तेव्हा आज्या भेटल्या. पण त्यांचा उत्साह बघून असं वाटलं नाही की ह्या आणि आज्या एकदम म्हाताऱ्या, अजिबात नाही. खरंच त्यांच्या कसं तरुणपणाचं एकदम असं काय सांगतात ते फुल जोश आहे. आणि त्यांच्याकडून तुम्हाला खूप खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात. आणि डान्स म्हणून मला तर जास्त येत नाही. मला वाटलं आधी की अरे डान्स कसा करायचा कसा नाही, पण नंतरला कळालं की अरे मी पण डान्स करू शकते. आणि सर तर शिस्त एकदम असतं आणि त्यांचं त्याच्यानंतर सरांचा आवाज एक नंबर. आणि जेवढं त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं ना तेवढं माझ्या मित्रांकडून मला शिकायला मिळालं. कारण एक एक मित्र मला जे भेटले ना त्यांना फक्त मी ऑब्झर्व करत होते, निरीक्षण करत होते त्यांचं की काय काय कसं कसं. आणि त्यांच्याकडून जे मी आजपर्यंत म्हणजे बघितलं नाही किंवा ऐकलं नाही त्या गोष्टी पण मला त्यांच्याकडून ऐकायला बघायला भेटल्या. आणि त्याच्यातून मी पण असं का अरे मी पण करू शकते असं. आता एवढे छान छान गाणी म्हणतात ते, तर मला पण असं वाटलं की अरे मी पण छान छान गाणी म्हणू शकते असं. आणि दामूदादामुळे तर मला म्हणजे नाटक हे कसं करायचं, ह्याच्यातून आवाज जोश कसा असला पाहिजे हे त्यांनी शिकवलं. आणि त्या दिवशी जे मेडिटेशन घेतलं ना त्यांनी आणि झाडांना जी मिठी मारायला लागली ना, खरंच सांगते त्याच्यातून म्हणजे मला तर माझ्यावरती प्रेम होतंच आधीपासून, पण त्याच्यामुळे अजून माझं प्रेम जरा वाढलं. आणि निसर्गात एवढे सारे इथे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ना खरंच. म्हणजे पक्षी पण एवढे 100हून जास्त प्रकारचे आहेत. मी ह्या काही पक्षी तर इथे आल्यावरती मी बघितले. आणि निसर्ग खूप सुंदर आहे. आणि मी पहिल्यांदा एवढ्या लांब शिबिरासाठी आली आणि म्हणजे एवढ्या लांब मी पहिल्यांदाच आली कुठेतरी आणि तीही एकटीच. तर थँक्यू.